तर नमस्कार मंडळी. तर आजही शिवरात्री, पण काल रात्री पावभाजी बनवली, त्याचीच रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करते. भाज्या कट करून घेतल्या, कांदा, टोमॅटो आणि लसूण हा मिक्सरमधून काढून घेतला. टोमॅटो मी थोडा शिजवला होता पहिले, मग नंतर मिक्सरमधून काढला. त्याच्यामध्ये पावभाजी मसाला, कांदा लसूण मसाला, मिरची पावडर टाकली. हळदी पावडर टाकू नका, कारण कलर छान येत नाही हळदी वगैरे टाकली तर, नाहीतर मग कलर खूप छान येतो. मग कांदा टोमॅटो कट करून घेतलं, वेळ होता तर. आणि दर्शन बघा, त्याच्या सायकलमध्ये आहे ना, तो खाली जे रताळ काल उद्यासाठी आणले होते ते सगळे भरत होता. सांडून पहिलं परत भरायचे, परत सांडायचे, नंतर झाकण ठेवून थोडा वेळ शिजू द्यायची. 10-15 मिनटं लागतात, कारण की भाज्या आपण याच्यात नाही अशा कच्च्याच टाकलेल्या होत्या, ते काय पहिले शिजवलेल्या नव्हत्या. नंतर भाजी छान बटाटा झाल्याच्या नंतर मॅशरनी छान मॅश करून घेतलं. हे पावभाजी मॅशर आहे, त्यांनी छान मॅश करून घेतलं. गरम गरम भाजी रेडी आहे. त्याच्यामध्ये कोथिंबीर टाकला आणि एकदम रेस्टॉरंटसारखीच भाजी रेडी आहे. त्याच्यामध्ये जर तुम्हाला वाटलं तर तुम्ही बटरही टाकू शकता. कशी वाटली भाजीची रेसिपी नक्की सांगा. कधीमध्ये जर नाही शिजवलं आलं भाजी अगोदर, तर रेडी टाईमावर असं करू शकता. बाय बाय.